परळच्या कल्याणमधून यंदा एक अशीच मूर्ती तुफान चर्चेत आली आहे, जी मूर्ती फक्त बॅलन्सच नाही तर या मूर्तीने गणेश भक्तांच्या मनात भावनांची त्सुनामी उठवली आहे। ही मूर्ती म्हणजे परळच्या महाराजाची बॅलन्सिंग मूर्ती। एवढा बॅलन्स गणपती करू नकोस, गणपती पडू शकतो। मला लोकांनी खूप घाबरवलं। की जसा तू तुझ्या कारखान्यातून निघतोय तर तुझ्या मंडपात पण तू व्यवस्थित जा आणि विसर्जनपर्यंत तू व्यवस्थित जा। दगडामध्ये पण तुम्हाला देव दिसतोच ना। चला तर भेटूया त्या हातांना ज्यांनी अशक्यलाही शक्य करून दाखवत मुंबईतल्या गणेशोत्सवात इतिहास रचलाय। ही मूर्ती बनवण्याची तुम्हाला कन्सेप्ट कशी सुचली? ॲक्च्युली काय होतं, ज्या वेळेला मी लहानपणापासून जे गणपती बघत आले विजय खातूनकडे आणि गेल्या 30 ते 35 वर्षात तुम्ही जे सांगितलं की 30 ते 35 वर्ष आधी ती मूर्ती बनलेली चंदनवाडीची, तर तो बॅलन्सिंग जॉब त्यांनी बनवलेला। पण आता हे मलाही माहीत नव्हतं की त्या बॅलन्सिंगमध्ये आणि ह्या बॅलन्सिंगमध्ये काय फरक आहे। पण मला एवढंच माहिती आहे की जे मी शिकलो त्यांच्याकडे, विजय खातूनकडे जे शिकलो, ज्या पद्धतीमध्ये जे बॅलन्सिंग करायची होती ते मी केली। आणि अशी मूर्ती बनवायचं एक माझं स्वप्न होतं की मला हवेमध्ये गणपती बनवायचा होता। पण एवढी मोठी मूर्ती बनवेल हे मला कधी वाटलं, स्वतःलाही वाटलं नव्हतं। उद्या जर गणपतीला काही गोष्टी जर झाल्या, म्हणजे चुकामुक झाली, आपल्या बॅलन्सिंग एवढी चुकामुक झाली की आपण जे आतमध्ये जे लोखंड टाकतो त्याच्या वेल्डिंगला काही चुकामुक झाली तर काही होऊ शकतो। म्हणजे उद्या समजा गणपती पडू शकतो किंवा वेल्डिंग तोडू शकते आणि तशा काही गोष्टी घडल्या तर खूप काही गोष्टी म्हणजे वेदना होऊ शकतात, लोकांना त्रास होऊ शकतो किंवा कोणाचा जीवहीचा तेही त्रास होऊ शकतो। आमच्या सगळ्यांचा एक विश्वास होता की आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाने मी तो गणपती केला आणि माझे जे वेल्डर मित्र आहेत आमीन बेग म्हणून, त्यांनी पूर्णपणे तो भार उचलला। आणि आमच्या या दोघांच्या गोष्टीमुळे, त्या वेल्डिंगमुळे आणि म्हणजे लोखंड कसा असावं, लोखंड कुठल्या माध्यमातलं असावं, त्याची गेज किती असावी आणि कुठून वेल्डिंग झाली पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्याला सांगण्यात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी तो वेल्डिंग केली त्यांनी। आणि मग त्या वेल्डिंग झाल्यामुळे तो गणपती बॅलन्स राहिला। आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेला गणपती आपण जेव्हा बनवतो त्यावेळेला आपल्याला कळत नाही की आपण अजून गणपती किती हवेत घेतो आहे या किती माध्यमात तो वजन होतो आहे। कारण गणपती बनवताना त्याची वजनता पण बघायला पाहिजे। कारण जर गणपती हवेमध्ये आहे तर हवेमध्ये तो वजन राहायला पाहिजे। कारण मी सरासरी जो लोखंडाचा पाईप आहे त्या पाईपापासून गणपती 18 फूट बाहेर आहे, तर 18 फूट बॅलन्स एवढा गणपती होत नाही। पण मी काय केलं, मी स्पीड बाय स्पीड गणपती करायला गेलो। पहिला गणपतीची कमर घेतली, मग गणपतीची बॉडीच हे केली, मग गणपतीचा चेहरा केला, हात केले आणि मग पाय केले। म्हणजे मी स्टेप बाय स्टेप तो गणपती बनवला आणि स्टेप बाय स्टेप त्याची वेल्डिंग करत गेलो। त्याच्यामुळे काय आलं, वेल्डिंगही मजबूत राहिली आणि माझं कामही चांगलं झालं। त्याच्यामुळे तो बॅलन्स मला पूर्ण चांगल्यापणे मिळाला। आणि तुम्ही जर बघाल उद्या तो गणपती फक्त गणपती बॅलन्स नाही आहे, तर त्या गणपतीपेक्षा त्या गणपतीची ॲनाटॉमी पण चांगली आहे। मंडळाच्या मागणं काय होतं, परळचा महाराजा तो गणपती 2017मध्ये मी स्केचप्रमाणे बनवला, पण त्याच्यानंतर सगळे गणपती मी माझ्याप्रमाणे बनवले। म्हणजे मंडळालाही माहीत नव्हतं की मी एवढा बॅलन्सिंग गणपती बनवतो आहे। यावर्षी तो मी बनवला, कारण मंडळाला मी स्केच देत नाही आहे। माझ्याकडे आता 100 ते 125 गणपती आहेत, पण त्या 125 गणपतीमध्ये त्याच्यापैकी निम्मे 60 ते 70 गणपती हे फक्त माझ्याप्रमाणे बनतात, म्हणजे जे माझ्याच कॉन्सेप्टमध्ये। त्याच्यामुळे मंडळालाही माहीत नसतं की हा दादा मला काय देतो आहे। पण मी एक नॉर्मली रफ स्केच दाखवतो की मी अशा पद्धतीने गणपती बनवतो आहे, तर मी तुम्हाला अशी मूर्ती देतो। आता तुम्ही 2023ची मूर्ती बघाल तर घोड्याची मूर्ती होती, ती पण बॅलन्सिंग होती। पण तो माझा स्वप्न तेव्हाच होता की गणपती पूर्ण जास्त बॅलन्स करायचा, पण त्यावेळेला गणपती मला कमरेपासून बॅलन्स करता आलं। पण ह्यावर्षी आपण इच्छा केली कमरेतून नको, आपण डायरेक्ट पायावरनं बॅलन्स करूया। पण नंतर मला ह्याच्यामध्ये अडचणी अशा आल्या की मला बरेच लोक बोलले की एवढा बॅलन्स गणपती करू नकोस, गणपती पडू शकतो किंवा गणपती कोणाच्या अंगावर पडू शकतो किंवा आपली वेल्डिंग तोडू शकते। म्हणजे मला लोकांनी खूप घाबरवलं। 10 तारखेला तो गणपती जेव्हा निघाला तर निघताना मनात थोडंसं भीती वाटली मला की आता बनवलंच आहे, गणपती बाहेर पडला आहे, पण पुढे काय, तर भीती थोडी वाटली मला की आता करायचं काय। तर म्हटलं जाऊ दे, आता निघालं ना, तर परमेश्वराला एकच इच्छा केली, म्हणजे एक मागणी मागितली की जसा तू तुझ्या कारखान्यातून निघतो आहे तर तुझ्या मंडपात पण तू व्यवस्थित जा आणि विसर्जनपर्यंत तू व्यवस्थित जा। शेवटी कसं असतं, तुम्ही आज रस्त्यावर जाल तर दगडामध्ये पण तुम्हाला देव दिसतोच ना, त्याची लोक पूजा करतात। पण भावना कुठली आहे, मनात भावना काय झालं, कोण त्याला दगड समजतोय, कोण देव समजतोय, ह्याच्यावर डिपेंड आहे। त्याच्यामुळे बोलणारे लोक काही बोलतात। तर माझं म्हणणं एवढंच आहे की
मी फक्त गणपती म्हणून बोललो ना, त्याला कुठला रूप दिलाय ना, मी त्याला हनुमानाचं रूप दिलाय ना, त्याला शंकराचं रूप दिलाय तो तर गणपतीचं रूप दिलाय. तर हे होते परळच्या महाराजाच्या मूर्तीमागचे खरे शिल्पकार अरुण दत्ते. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.